एकदा नाही दोनदा नाही चक्क 3 वेळा एका सत्यम नावाच्या बारवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। गुरचरण जागेवर असलेल्या या बारच्या विरोधात तहसील विभाग कारवाई करत आहे। महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार पुन्हा एकदा उभा केला जातोय। शुक्रवारी बारच्या विरोधात पुन्हा कारवाई करण्यात आली। कारवाईस काही लोकांनी विरोध केला। या दरम्यान तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि विरोध करणाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला। या प्रकरणात तहसील विभागाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या संपूर्ण प्रक्रियेत तहसील विभाग आणि महापालिका यांचे पितळ उघडे पडले आहे। खडेगोलवली कल्याण सर्वे नंबर 49 हा गुरचरणचा सर्वे नंबर आहे। यामध्ये सत्यम बार नावाची जी व्यावसायिक आस्थापना आहे, तर या आस्थापने म्हणजे शासकीय जागेचा जो वापर आहे तर तो रहिवासी सोडून इतर प्रयोजनासाठी वापर केला गेल्यामुळे तो अनधिकृत बांधकाम झालेला आहे। या अनधिकृत बांधकामावरती कारवाईची आजची दिनांक होती, तर ती कारवाई आज आपण केलेली आहे। सर, या दरम्यान अडथळा देखील निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, एक व्हिडिओ व्हायरल झाला। हां, या सत्यम बार जे आता बदललेलं नाव जय गणेश बार आहे, तर यामध्ये जे लोक शेजारचे कर्मचारी वगैरे आहेत, तर यांचं असं मत होतं की आमचा जो व्यवसाय आहे किंवा आमचा जो हे जे आहे नोकरी आहे, तर ही या कारवाईमुळे धोक्यात येईल, तर त्यामुळे ही कारवाई प्रशासनाने करू नये असं त्यांचं मत होतं। पण गुन्हा दाखल करतात त्यांच्या विरोधात आणि आता आपण सध्या ही कारवाई पूर्ण करणे हेच आपलं हे होतं, लक्ष होतं। ह्या कारवाईमध्ये जे आता जे जागा मालक आहेत वगैरे या संदर्भात जो पुढील जी नियमोचित कारवाई आहे ही केली जाईल। अडथळा निर्माण करणार विरोधात। हो सर, हा वार म्हणजे गेल्या काही वर्षापासून 3दा बार, एकदा कारवाई झाली परत तयार झाला, दुसरीदा कारवाई झाली परत तयार झाला, असं काय होतंय सर? आता ह्यामध्ये नेहमी आपलं जे सर्वेलन्स असतं तर ते असतं, पण तरीसुद्धा काही बांधकाम जो हे पूर्ण क्षेत्र आहे हे KDMC क्षेत्र आहे आणि यामध्ये बांधकाम परमिशन्स वगैरे KDMCच्या होत असतात। क्षेत्र परिक्षेत्र म्हणून KDMC आहे आणि त्यामध्येही शासकीय जागा आहे, तर त्यामुळं ह्या जागेंवरती अशा प्रकारे थोडंफार प्रमाणामध्ये जे कारवाई ही होत असते।